हाय, वेलकम टू माय न्यू मिनी ब्लॉग. कालच गुढीपाडवा सण प्रत्येकाच्या घरी साजरा करण्यात आला. आम्ही मात्र हा सण साजरा केला नाही. सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा. काल मी गेले होते एका हेअर सलूनमध्ये. कसं काय त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. आवडल्यास लाईक व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सकाळीच अथर्वचा ब्रश करणं चालू होता, पण मी व्हिडिओ घेणार तेवढ्यात त्यानं दात न घासा मुद्दामच ब्रश इकडून तिकडे फिरवण्याचा प्रयत्न केला. सकाळीच गूळ शेंगदाण्याचा नाश्ता केला, कारण गुरुवार होता म्हणून. श्री स्वामी समर्थ सर्वांना. सकाळचा असा छानसा सूर्योदय व हे पडलेलं कडक ऊन आणि निळेशार आकाश पाहून कोणाला तरी वाटेल का की रात्री पाऊस पडून गेला म्हणून. रात्री पडून गेलेल्या पावसामुळे गच्चीवर खूप पाणी साचलं होतं. दुपारी कडक ऊन, रात्री पाऊस आणि त्यानंतर थंडी, असे तीनही ऋतू आजकाल एकत्रच पाहायला मिळत आहे. खरंच कलियुगच आहे नाही का. दुपारी सगळं काम आवरल्यावर दही, साबुदाणा, चिवडा असा फराळ करण्यासाठी घेतला. आज मी फराळ करण्यासाठी जिन्यातच बसले होते, कारण खाली किचनमध्ये खूपच गरमी होत होती. माझं सगळं काम आवरून झाल्यानंतर मी असं आवरून निघाले होते बाहेर भटकायला. कारण असं आहे की ऋतुजाला आणि तिची मैत्रीण दिव्या या दोघींना नवीन हेअर कट करायचा होता, म्हणून आम्ही आलो होतो हेअर सलूनमध्ये. ही आहे दिव्याची आई. आम्ही दोघी जणी त्यांचा हेअर कट होतोय तोपर्यंत निवांत अशा गप्पा मारत बसलो होतो. अशा हेअर सलूनमध्ये येण्याची माझी तर ही पहिलीच वेळ आहे. पण आजकालच्या मुली या हौस म्हणा की नवीन ट्रेंड आहे म्हणून नेहमीच अशा वेगवेगळ्या हेअरस्टाईल त्या करतात. अशा प्रकारे या दोघींची हेअरस्टाईल करून झाल्यानंतर आम्ही निघालो होतो घरी. या दोघींची हेअरस्टाईल कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. संध्याकाळचा हा नवीन वर्षाचा सूर्यास्त बघून आजचा दिवस संपवला. कसा वाटला मिनी ब्लॉग? बाय बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. सर्वांना हॅपी गुढीपाडवा.